हे मटण आहे ना मम्मी, हे अर्धा लिंबू काय ते पिळते त्याच्यामध्ये. पाव किलोच आहे ना मटण, म्हणजे ते वास बीस नको काय यायला. मीठ टाकते. हे काय कालवते. हे बोनलेस आहे ना मटण. 10-15 मिनिटं ठेवायचं मीठ आणि लिंबू लावून. अच्छा, नंतर म्हणजे वास बीस त्याचा हे निघून जातो. कांद्यात घाटून घ्यायचं. तेल टाकते 4 पळी तेल. हे खडे मसाले ना, हे तमालपत्र आहे, हे तमालपत्र 2 आहे, चक्री फूल 1, दालचिनी 2, साधी वेलची 2, मसाला वेलची 1, लवंग 3-4, मिरं 4-5. आता हे टाकणार ना तेलामध्ये गरम झाल्यानंतर. हिंग टाकते आता. हे कांदा टाकते ना आता. हे किती कांदे? 2 कांदे ना मोठे वाले. 2 कांदे. आता हे मटण टाकते ना. कांदा थोडंसं हे कोमजलंय, मटणचे पीसेस. हे मटणचं पाणी पण टाकते का? काश्मीरी मिरची, मिरचीचं पेस्ट आहे ना, काश्मीरी हे मिरचीचं पेस्ट. लसूण, आलं लसणाचं आहे ना पेस्ट. आता काट. थोडीशी काय कोथिंबीर आणि कोथिंबीरचं हे पेस्ट आहे का थोडंसं. मसाला, लाल तिखट मसाला 2 चम्मच, हळद. हे मिक्स करते ना. आता काय करते? लहान करून झाकण ठेवायचं असेल. लहान केलंय ना गॅस. आता काय हे पाणी टाकणार का? पाणी ठेवते वर, म्हणजे काय ते शिजेल. नंतर हे टाकायचं पाणी त्याच्यात. आणि हे असं काय ते किती मिनिटं काय हे ठेवायचं? 5 मिनिटं. 5 मिनिटं. हे आता काय पाणी हे टाकते ना त्याच्यात. टाकते आता. 15 मिनिटं हे झालेत हे शिजून. हां, शिजलंय का ते? हे आता पाणी टाकलं. परत आता हे ऍड करणार का पाणी? वर ठेवणार आणि टाकणार. पाणी टाकते. हे परत ठेवते का? किती मिनिटासाठी आता? आता हे थोडं गरम झालं का ढकलणार. अच्छा. शिजायला ठेवणार. हे आता 2 मिनिटं हे झालेत ना. आता हे पाणी टाकते परत. हाय फ्लेम केलंय ना. मी आता परत पाणी ठेवते. हे आता हे किती मिनिटं? मोठ्या ह्याच्यावर ठेवली 15 ते 20 मिनिटं. हे झालं ना हे रस्सा. आता वाटण 20 मिनिटं काय हे झालेत शिजत ठेवलेलं. कसलं आहे वाटण? कांदा खोबरं तळले. कांदा हे खोबऱ्याचं. आता 20 मिनिटं झाल्यानंतर हे टाकते ना कांदा खोबरं. गरम मसाला 2 चम्मच. हे काय घाटते आता. हे आता काय 5 मिनिटं हे ठेवायचं ना, मग झालं ना. हे 5 मिनिटं झालेत ना. रस वाढवायची, वाढू शकतात. 5 मिनिटं झालेत. आता परत ऍड केलं पाणी. मग ते परत 5 मिनिटं हे शिजवायला लागेल. आता हे काय 5 मिनिटं फक्त ना हे शिजवायचं पाणी टाकले म्हणून. हे झालं ना मम्मी 2 मिनिटं. आता काय काढते खाली. हे काय वाटीत आता काढते ना रस्सा. याला खूप टाइम लागतं ना आई शिजायला. 1 तास तरी लागतं.